पार्श्वभूमी म्हणून आतापर्यंत 5-6 वेळेला थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने सांगितलेलं आहे. कुठूनही शिकावं त्याचं आणखीन एक आपल्याला सूत्र म्हणून सांगतो की शेवटी शिकणाराच थोर आहे. शिकण्याची यंत्रणा सगळीकडे आहे. म्हणून असं एक म्हटलेलं आहे की शिष्य प्रज्ञा बलियसी, शिकणाऱ्याचीच प्रज्ञा बलियसी आहे. ते गुरूंचे गुरु का आहे तर त्यांची शिकण्याची प्रज्ञा एवढी आहे की शेवटी ते गुरुपदाला जाऊन पोहोचले आणि त्यांच्यापासून गुरुपदाची आता निर्मिती झाली इथपर्यंत ते जाऊन पोहोचले. याचं कारण की त्यांची सर्वत्र शिकण्याची, कुठूनही शिकण्याची आणि त्यातल्या त्यात विशेषतः सृष्टीकडून शिकण्याची जास्त त्यांच्या दत्तगुरूंच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या संबंधी जे काही संदर्भ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येईल. तर इथपासून सुरुवात आपण या सृष्टी संदेशाला केली होती. तर त्यात एक सृष्टीचं व्यथा आहे म्हणून दुःख आहे की सर्वात हायेस्ट म्हणजे गेल्याच वेळेला बोललो होतो की सृष्टीमध्ये जे पसरलेलं आहे ते सगळं समजून घेण्याचं सामर्थ्य असलेलं एकच हे प्रॉडक्ट आहे आपलं की जे सृष्टीचं संबंध जी यंत्रणा आहे ती सगळी डिकोड करू शकते, तिचा सगळ्याचा अर्थ समजून घेऊ शकते, ते अंमलात आणू शकते आणि त्यानुसार ती स्वतः सृष्टीच्याही पलीकडे असलेल्या कर्त्याला ओळखू शकेल, तिच्याही कर्त्याला ओळखू शकेल एवढं सामर्थ्य असलेली एकमेव ही यंत्रणा आहे. अशी आपल्या तरी आढळात अजून यंत्रणा नाही. ही जी यंत्रणा आहे ही हायेस्ट ऑर्डरची यंत्रणा आहे. तर तिच्याकडून आता काय परिस्थिती आहे, नक्की सृष्टीची काय अवस्था होते, तर या अर्थाने ती सृष्टी माया आहे. ते आईलाच जास्त ह्या गोष्टी कळतात. मुलाची कशी अवस्था आहे आणि कशी असायला हवी याविषयी जास्तीत जास्त जर कळवळ्याने कोणाला कळत असेल तर ते आईच्याच मायेला कळतं. म्हणून आपल्याकडे गुरुला सुद्धा बाप तर म्हणतातच प्रश्न नाही, पण आई म्हणण्याची प्रथा जास्त आहे. गुरुमाय असं म्हणण्याची पद्धत जास्त आहे. कारण त्याच्यामध्ये प्रेमाचे जिव्हाळ आहे, त्याच्याबद्दल त्याच्या उद्धाराची चिंता आहे, कुठे चुकते त्याच्याविषयी तळमळही आहे, ते सगळ्याविषयी तळमळ असते. म्हणून सृष्टीला सृष्टीमाय म्हणून आपण सुरुवात केली. ती अर्थी करू आणि पहिले हे सगळे पीस बघत जाऊ. शाळेजवळ ना सृष्टीमाय तुझला मी ओवाळू आरती, तुझला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती. सृष्टीमाय तुझला मी ओवाळू आरती, तुझला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती. सूक्ष्म रूप तो देव तुझ्यातून प्रकटे या जगती, वाटे प्रकटे या जगती. पर्वत झाडे वेली पुष्पे मनोगते गाती, रुजोत त्यातील अधोरेखिते जनी मनी चित्ती, आमच्या जनी मनी चित्ती. संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती. सृष्टीमाय तुला मी ओवाळू आरती, तुला ओवाळू आरती, संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती. निसर्ग तू तो तूच प्रकृती, एक रूप होशी अवघे एक रूप होशी. तुझला कळते वळते ते कळू दे आम्हासी.
जपत जगण्यात जन्म जाई, स्वार्थास जपत जगण्यात जन्म जाई, सेवा नसे म्हणून रे आनंद नाही, सेवा नसे म्हणून रे आनंद नाही, माझ्यातले नवल हे रे माणसा
श्री मम श्रेष्ठ स्थानी जन्मून पर्वत श्री मम श्रेष्ठ स्थानी निगते नदी स्वकुल अनधरते त्यजोनि निगते नदी स्वकुल अनधरते त्यजोनि साही विरोध श्रम परिले जीवनास साही विरोध श्रम परिले जीवनास निस्वार्थ जगुन मिळते ती सागरास निस्वार्थ जगुन मिळते ती सागरास ना त्याग ना कृती नसे ना ध्येयास ना त्याग ना कृती नसे ना ध्येयास ताठी जगून मनुजा का कोरडास पाठी जगून मनुजा का कोरडास माझ्या दले नवल हे नाड साधू श्रेष्ठत्व तोर कवळे नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोर कवळे नाहीच किंतु वाणीमुळे विपुन ते घोडास देती पाणीमुळे टिकून ते घोडास देती शेंड्यास पान धरिते जलते नेती शेंड्यास पान तरिते जलते नेती निर्लोभ मूळ किती ते नयना दिसते निर्लोभ मूळ किती ते नयनान दिसते सृष्टी जगून जगवी आनंद देते सृष्टी जगून जगवी आनंद देते समृद्ध माणूस तरी दुसऱ्यान देई समृद्ध माणूस तरी दुसऱ्यान देई लोभी विपन्न अवघे दुःखात नेई लोभी विपन्न अवघे दुःखात नेई माझ्या तले नवल हे मानसा तू श्रेष्ठत्व तोर तव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोर तव हे नाहीच किंतु एकाच एका स्थळी असून जे कर्तव्य दक्ष माणसाला कर्तव्य दक्ष राहायचं म्हणजे हिंडावं लागतं अशी एक समजूत आहे तेव्हा तसं काही नाहीये कर्तव्य कुठलं आहे कोणाचं याच्यावर हे अवलंबून असतं एका स्थळी असून जे कर्तव्य दक्ष छाया फळे सुमनही देतात वृक्ष सर्व देतात चाले स्वमार्ग तरीही नदी देत साय तो सूर्य जीव जगवी आहे तिथून रे तो कुठं आपल्यापर्यंत जगवायला म्हणून प्रवेश करीत नाही घरात आणि परवडणारी नाही तर अशी परिस्थिती आहे पण आपली परिस्थिती नेहमीप्रमाणे शेवटच्या 2 ओळीत आहे का हिंडतोस जगती करण्या भल्याचे ठाई स्वधर्म जगता हित हो जगाचे हे जे सगळे घटक आहेत ते आपल्या ठाई स्वधर्म जगतात म्हणून जगाचं भलं चाललेलं आहे विनोबा म्हणायचे आपल्याला माहिती असेल की नदी केवळ आपल्या मार्गाने जाते म्हणूनच ती आपलं भलं करू शकते ती चांगली आहे किंवा उपकार करायचे आहेत म्हणून जर आपल्या अंगणात येईल तर काय होतं ते अलीकडे बघायला मिळालं यावर्षी परमेश्वराने कृपा केली त्या मानाने झटका कमी बसला पण त्याच्या आधी 2 वर्ष काय शॉक बसले ते आपण अनुभवलेले आहे की नदी जर स्वमार्ग सोडून स्वतःचा मार्ग सोडून जर उपकारासाठी घरात शिरली उपकारासाठी दुसऱ्यावर तरी सुद्धा ज्या नदीच्या पाण्यावर जगतो ज्या नदीच्या काठावर राहून आपण हे सगळं जीवन घालवतो त्या जर आपल्यासाठी म्हणून गंगणात आल्या तर काय होतं याची कल्पना आपल्याला आहे यावरून आपला स्वधर्म आपण कसा जगावा हे शिकण्यासारखं आहे
महाराज म्हणायचे ना की उगीच डाव्याला किती खेळे आहेत याच्या चर्चेत पडू नये. आता जो इंजिनियरच आहे एखाद्याचं कामच खेळे दुरुस्त करायचं ते त्याने खेळांचा विचार करावा. एखाद्या रेल्वे मनुष्य प्रवास करतो तर डब्याला कुठं काय आहे, काय लावले, काय नाही. माणसाचं लक्ष आकारण म्हणजे आता आकारणच म्हणायचं की इकडे तिकडे जास्त असतं. तर ते लक्ष देण्यापेक्षा त्याचा डब्यातून प्रवास चाललेला आहे तर त्या प्रवासाकडे आणि माझं ध्येय काय आहे याकडे लक्ष ठेवलं तर बिचारा त्या डब्यात बसून नामस्मरण करील. त्याऐवजी खिडक्या कशाच्या बनवल्या, ते काय केले, त्याला पेंटिंग कुठला, कलर कुठला, एवढा आलाय, काल्या वागा, काय त्या माणसाची गरज आहे का. आपण हे आपलं स्वधर्म त्यावेळेचा प्रवासाचा सोडला की हे सगळं करायची वेळ ते सगळं केलं की प्रवासाचं नुकसान होतं किंवा ध्येयाचं नुकसान होतं. जे आपल्याला साधायचं आहे तर ते नुकसान होतं. म्हणून स्वधर्म कसा आहे आपला ते ओळखावा आणि तो आपल्या जागी जगणं शक्य आहे. याच्यात स्वधर्मच असा आहे की फिरणं भाग आहे. तो MRI एखादा व्हा ठीक आहे तर त्याला फिरावंच लागते, त्याचं कामच बॅग घेऊन हिंडायचं तर त्याचा तो स्वधर्म आहे, त्याने हिंडलं तर ठीक आहे, त्या अर्थाने हिंडणं नाही. आपल्या जागी आपल्याला काय करता येतं हे शोधलं तर बहुतेक आपल्या जागीच बरंचसं करता येतं असं लक्षात येईल. याचं संतांनी गुरुदेव म्हणायचे संतांनी बसल्या जागी, महाराजांनी म्हटले आपल्याला प्रवचन वाचत असाल आपण तर त्यामध्ये म्हटले ना महाराज असं म्हणले की संत बसल्या जागी जेवढे जगावर उपकार करतात तेवढे हिंडणाऱ्या लोकांनी सुद्धा केलेले नाही म्हणले. यावरनं आपल्याला कल्पना येईल की स्वधर्म जसं असेल तसं काम केलं तर बरोबर हे काम होऊ शकतं. श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर एका स्थळी असून जे कर्तव्य दक्ष, एका स्थळी असून जे कर्तव्य दक्ष, छाया फळे सुमन ही देतात वृक्ष, छाया फळे सुमन ही देतात वृक्ष, झाले स्वमार्ग तरीही नदी देत सारे, झाले स्वमार्ग तरीही नदी देत सारे, तो सूर्य जीव जगवी आहे तिथून रे, तो सूर्य जीव जगवी आहे तिथून रे, काहिंड तोस जगती करण्या भल्याचे, काहिंड तोस जगती करण्या भल्याचे, ठाई स्वधर्म जगता हित हो जगाचे, ठाई स्वधर्म जगता हित हो जगाचे, माझ्यातले नवलहे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु. खोलात जायला आपल्याला वेळेअभावी काही जास्त नाही स्पष्टीकरण करता येणार. पण स्वधर्म ओळखणं ही गोष्ट पहिली गरजेची आणि त्याबरोबर ते कसं आचरता येईल याचा विचार करणं एवढं गरजेचं आहे, एवढं नक्की. आणि त्याच्या बाहेर जाणाऱ्या गोष्टी या नेहमीच अनावश्यक असतात आणि त्यामुळे जगाचं हित होण्यापेक्षा आता सांगितलं तसं झाड हिंडत नाही, त्यात पहिल्या झाडाचंच आहे, पण जे जगाला द्यायचं ते सगळं झाड देतं, फुलंही देतं, फळही देतं, सगळं देतं. तर हे सगळं ते तिथे जागी देऊन शकतं तर मी का नाही करू शकत एवढा विचाराला तरी अकारण जे असेल ते वाचेल. अजून एक म्हणजे 7 मिनिट आहेत. श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु. निसर्गाची पद्धत कशी आहे, बीजे कुठून कसली देवोत देव, सांभाळ वाढ करीते ओतून जीव. नुसतं सुद्धा नव्हे, जीव ओतून सांभाळ कर. वाट्याला आले म्हणून करतो आपण, घरात ते म्हणतात काय करणार नाही लग, तसं नाही. ते कर्म आपली कर्माची पद्धत झाली. सृष्टीची कर्माची पद्धत अशी नाही, ती जीव ओतून करते. काय करते ते जीव ओतून करते. महाराज मनापासून करणं महाराजांना आवडतं. काय काम असेल ते म्हणजे प्रसंगी म्हणजे अगदी दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे भांडले तरी मनापासून अगदी साध्या भाषेत सांगायचं ते काय तेवढंच घेऊ करायचं आपण म्हणून त्याचं उदाहरण द्यायचं नाही. पण बाकी जे म्हणून काम करेल ती शेतीत रोप लावायचंय का काय, झाड वाढवायचंय का काय करायचंय, स्वयंपाक करायचंय काय, तो मुद्दा नाहीच आहे. काय जे असेल ते काम बीजे कुठून कसली देवोत देव,
सांभाळ वाढ करीते ओतून जीव, जे जे जरूर पडते ते दे जीवास, येवो तो पुष्प फळवा काटे काय येईल त्यालाही सांगता येत नाही. तर त्याच्याकडे न बघता सृष्टी जीव ओतून ज्याचं बी दिलं आहे ते वाढवून देते. आता तेच काट्यात असलं ते त्याला काटे लागतील काय सांगता येत नाही. ते परमेश्वर योजना असेल. जगात काही फक्त म्हणजे सगळ्याच गोष्टीचा अशाच तऱ्हेनं उपयोग असावा असं काही नाहीये की प्रत्येक गोष्टीला फुलंच आली पाहिजेत म्हणून. प्रत्येक झाडाला फुलंच आली पाहिजेत असं काही नाही. बिनफुलाची झाडं असतात आणि निवडूनही असतात. ते सृष्टीमध्ये सगळ्याच गोष्टींची गरज आहे. तिची गरज किंवा काही काही वेळेला आपण बघतो काही औषधी वनस्पती अशा असतात की त्या काट्यातच उगवतात. तर फुल आपलं गुलाबाचं काट्यात उगवतं, त्याला काटा असतोच म्हणून तो न वाढवता गुलाबाचं फुल न वाढवत आहे. ती सृष्टीची रचना आहे, त्यानुसार ते वाढेल. तर ते पाहून घेईल तो ज्यांनी दिलेलं आहे बीज. जो परमेश्वर हे हम बीज पिता म्हणले ना तसं तो बीज पिता आहे. तर तो पाहून घेईल काय द्यायचंय. तो जे देईल ते किती चांगल्यात चांगलं वाढवता येईल असं. अनेकांची कामाबद्दल तक्रार असते की नाही नेहमी. आता ऑफिसमध्ये आम्ही वावरलो म्हणून आपल्या ऑफिस मधलं माहिती व्यवसायातला याच्यापेक्षा त्याचा व्यवसाय बरा असं वाटतं नेहमी. तर तसं प्रत्येकाचं असतं. कारण का वाट्याला आलेलं जे काम आहे त्याच्यापेक्षा दुसरं काम चांगलं आहे असं वाटतं. स्वधर्माचा जो संबंध आहे तो तिथे पण आहे इथे पण आहे. तर ते जसं बीज दिलं असेल तसं फक्त ते किती चांगल्यात चांगलं करतो. तो कुठल्याही ऑफिसवर कुठल्याही डेस्कवर कशावरही काम करतोय तो दिलेलं काम किती उत्तम करतो ह्याच्यावर त्याची मोजमाप परमेश्वराकडे आहे. ठीक आहे काट्याचं झाड दिलं असेल तरी ते सुद्धा उत्तम वाढेल. तर ते देण्याचे काम आहे. त्यांनी काय द्यायचं कसलं बीज द्यायचं ते तसं आहे. आणि त्याच्याबरोबर आपलं जीव ओतायचं काम आहे. आणि नंतर शेवटी हे पण आहे की हे करून हेच झालं का हे म्हणत नाही. मी इतकं केलं पण त्याला शेवटी हेच फळ आलं का. आपल्या प्रपंचामध्ये सर्वसाधारण फळं अशीच आहेत. तर असं साधारण बघितलं याला एवढा जेव्हा आपण वाढवला मला आणि नंतर आता तो मला विचारित नाही म्हणतो की एवढं सगळं करून काय उपयोग झाला. शेवटी तिच्याच नानाने वागतो वगैरे वगैरे काय जे असेल ते सुनेच्या. तर असं शेवटी म्हणायची वेळ येते. तर इथे काटे येणं म्हणजे या अर्थाने आहे की तुम्हाला अपेक्षित काय असेल ते जे काय त्याला येईल पुष्प येईल फळ येईल काय येईल ते सांगता येत नाही. ते येईल ते ज्यांनी दिलं आहे तो पाहिजे. पण माझं काम होतं की त्याच्या जीव ओतून मी ते वाढवलं की नाही हे आहे. तेव्हा जे कार्य माणूस स्थिती वाट्यास येते ती जाणून करीत जा कर्तव्य देते. श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु, बीजे कुठून कसली देहोत देव, बीजे कुठून कसली देहोत देव, सांभाळ वाढ करीते ओतून जीव, सांभाळ वाढ करीते ओतून जीव, जे जे जरूर पडते ते ते जीवास, श्रेष्ठत्व आहे याच्यावर आपल्या आईचा तरी विश्वास आहे. सृष्टी मायेचा तरी विश्वास आहे. त्याला आपण काहीतरी सार्थकाचं करावं एवढा या सगळ्या संदेशांचा मध्ये अर्थ आहे. पुढचे संदेश आज काही घेता येत नाहीत पण